नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सर्वनाम या घटकातील जो महत्त्वाचा स्पर्धा परीक्षेचा भाग आहे तो म्हणजे बहुपर्यायी प्रश्न किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न कसे सोडवायचे आणि कशा प्रकारचे प्रश्न शिष्यवृत्ती असेल, नवोदय परीक्षा असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे येतात आणि ते सोडवायचे कसे, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। तर मी फळ्यावरती 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न लिहिलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कार्तिकने स्वतः काम पूर्ण केले होते, अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता आहे? बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये कधीही प्रश्न 2 वेळा वाचायचा आणि समजून घ्यायचा। कार्तिकने स्वतः काम पूर्ण केले होते, अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता आहे? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। आपण जर या शब्दाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल आपल्याला की स्वतः हे सर्वनाम आहे आणि ते आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल माहिती सांगणारं सर्वनाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, जे चकाकते ते सोने नसते, या वाक्यात एकूण किती सर्वनामे आलेली आहेत? बघा, प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या वाक्यामध्ये सर्वनामाची एकूण संख्या किती आहे। असेच प्रश्न नामाच्या प्रकारात येतात, असेच प्रश्न पुढे विशेषणाच्या प्रकारात सुद्धा येतात। तर इथं काय दिले बघा, जे चकाकते ते सोने नसते, या वाक्यात एकूण किती सर्वनामे आलेली आहेत? तर या वाक्यामध्ये आपण जर व्यवस्थित पाहिलं, जे एक सर्वनाम आहे आणि ते एक सर्वनाम आहे, म्हणजे सर्वनामाची संख्या किती? 2। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4। आता तिसरा प्रश्न बघा, खालील पर्यायातील सर्वनाम नसणारा पर्याय ओळखा, किंवा अशी याची भाषा अजून वेगळी असू शकते। खालील शब्दामधील सर्वनाम नसलेला शब्द कोणता, किंवा सर्वनाम असलेला शब्द कोणता? त्याच्यामध्ये मग एक सर्वनाम दिलेलं असतं आणि बाकीचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे असतात शब्द। तर इथं काय दिलं बघा, खालील 4 या पर्यायापैकी सर्वनाम नसणारा म्हणजे सर्वनाम नाही असा पर्याय कोणता? आता इथं जर बघितलं, कमी, तो, आमच्यात, त्यांनी, तो हे सर्वनामच आहे, आमच्यात सर्वनामच आहे, त्यांनी सर्वनाम आहे, आणि इथं जो पहिला पर्याय आहे कमी, हे सर्वनाम नाही तर ते विशेषण आहे, म्हणून योग्य पर्याय कोणता? सर्वनाम नसलेला कमी। तर अशा प्रकारे हे 3 वेगवेगळे प्रश्न मी या ठिकाणी आपल्याला दाखवलेत। याच्यामध्ये अजून याच्या भाषेमध्ये बदल होऊ शकतो। सर्वनामाची संख्या विचारलेली आहे, योग्य सर्वनाम कोणतं, सर्वनाम असलेला शब्द कोणता, नसलेला शब्द कोणता, एकूण सर्वनामे किती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी प्रश्नाच्या भाषा असू शकतात आणि त्या भाषा आपल्याला अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर प्रश्न अचूक आपल्याला सोडवता येईल। तर अगदी सोपे असे प्रश्न या सर्वनाम या घटकाबद्दल स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये वचन हा नामावर आधारित असणारा घटक घेणार आहोत। तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, आवडला असेल तर लाईक करा आणि काही अडचण असेल तर कमेंट मात्र नक्की करा। धन्यवाद।